मुळीच मान्य नाही. गेल्या वेळेस जेव्हा ते संभाजीनगरमधून उभे होते तेव्हा पाऊण तास मी त्यांना कुटियात जाऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. सगळं त्यांनी हो हो केलं आणि सगळ्यात शेवटी एकच वाक्य त्यांनी सांगितलं की माझ्या गुरुदेवांचं बाबाजींनी मला स्वप्नात येऊन सांगितलं. मग म्हटलं प्रश्नच नाही, मग आता याच्यापुढे काय बोलायचं. तर त्याच्यामुळे मी तेव्हाही त्यांना सांगितलं होतं की ही सगळी मंडळी आपल्या चरणी येणारी आहेत आणि त्यांच्याच लाईनीत आपण जाऊन उभं राहणं कितपत योग्य आहे. बरोबर, प्रत्येकाचं आपापलं क्षेत्र आहे त्याने त्या त्या क्षेत्रातच मान्यवर व्हावं. मग त्याच्यामुळे त्या गोष्टीला आता अर्थात असं आहे की कोणी काय करावं हे आपण काय सांगू शकतो. त्यांना जे वाटतं ते करायचंच होतं त्यांना. म्हणजे संभाजीनगरमध्ये नाही जे जमलं ते नाशिक क्षेत्री करू असा एक त्यांचा समज. आता बघू काय होतं ते. नाही, काय झालं होतं माहिती का की कदाचित याच्या आधीचा जो 10 वर्षांचा कालावधी होता तर त्या कालावधीमध्ये असं एक वाटत होतं की खरोखर हिंदू धर्मियांसाठीचा तो कालावधी चांगला नव्हता का. बरोबर, किंवा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मंदिरांवर डायरेक्ट हल्ले होणं, मूर्त्या फोडणं वगैरे हे जसं काही अगदी मुघलही लागल्यासारखी परिस्थिती त्यावेळेसची होती. त्यानंतर आत्ता ह्या 10 वर्षात एक परिस्थिती अशी आली की पुन्हा कुठेतरी सनातन 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 इतकं तुम्हाला ऐकायला मिळेल की सगळ्या भारतभर सनातनचं नाव आता यायला लागलं. सनातन धर्म म्हणजेच काय तर तो हिंदू धर्म आहे समजा. आणि त्या दृष्टीने आता यांनी काय काय विशेष केलं तर त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातला. बरोबर, म्हणून काशी कॅरिडॉर केलं, उज्जैनचं कॅरिडॉर केलं, अयोध्येचं जगप्रसिद्ध मंदिर केलं. शंकराचार्यांचा विरोध होता की मंदिर पूर्ण होऊ द्या नंतरच रामललाची प्राणप्रतिष्ठा करा, पण तरीसुद्धा त्यांनी केलं. त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय होता ते काही कळत नाही का, सगळ्यांना कळतं. पण ठीक आहे, निदान आपण काय म्हणतो अकरणात मंद करणम श्रेयः. अगदी ठार बहिरा असण्यापेक्षा काहीतरी तर होतं आहे ना बा तुमच्याकडून, आनंदाची गोष्ट चालू द्या. पण निव्वळ हे म्हणजेच काही देश चालवणं नाही ना. तुम्ही प्रत्येक वेळेला मठ मंदिरं देवस्थानं यांचाच विकास केला म्हणजेच खूप मोठं कार्य केलं असं नाही आहे. मग त्याच्याचबरोबर काय व्हायला पाहिजे होती की एका बाजूला आपल्याला कुठेतरी बेरोजगारी जी वाढत चाललेली आहे. बरं, प्रजा दिवसागणिक वाढते ना, प्रजेला कुठे काही ब्रेक लागतच नाही आहे, ती वाढतच राहणार आहे. मग ती वाढत राहणार तर त्यांच्यासाठी काही उद्योगधंदे, त्यांच्यासाठी नोकऱ्या काही आपण त्याच्यासाठीची हे केली का. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सगळ्यात पिचून गेलेला सामान्य वर्गातला व्यक्ती की ज्याला आता जगणं मुश्किल झाले, प्रत्येक गोष्ट इतकी महाग करून ठेवलेली आहे की खरोखर तुम्हाला महिन्याचा खर्च करता करता नाकी नऊ येऊन जातं. बरं, दुसरी गोष्ट अगदी छोटे मोठे व्यावसायिकांपासून मोठमोठे इंडस्ट्रियलिस्टपर्यंत अशा पद्धतीच्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तर त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एका बाजूला आपण असं बघतो की आपल्याला अभिमान वाटावा अशा गोष्टी देखील झाल्या, याच 10 वर्षामध्ये झाल्या. याच 10 वर्षात अशा पण गोष्टी घडल्या की जगाने दखल घेतली देशाची की खरोखर नाही हा देशच असा आहे की जो शांतीचा मार्ग सगळ्या जगाला दाखवू शकतो. तर हे आपल्या देशाच्या दृष्टीने भूषणावह आहेच ना, यात शंकाच नाही. दुसऱ्या बाजूला माझं असं म्हणणं आहे की जो दीनदलित आहे, रंजले गांजलेला आहे, त्यांच्याकडे देखील मग तितकंच लक्ष देता आलं पाहिजे होतं. आणि म्हणून कुठेतरी हे जे कुठेतरी प्रमाण वर खाली होतं आहे ना ते कुठेतरी सगळीकडे समान असलं पाहिजे आणि सगळ्यांना त्याचा न्याय मिळाला पाहिजे. तेव्हा कुठे समरसता निर्माण होईल असं एक माझं मत आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यातनं आपण हाच विचार करतो की ते रामराया आता तिथे बसलेले त्यांच्या जागी, तेच काय ते निर्णय करतील. कारण असं म्हटलं जातं की या जगामध्ये या सृष्टीमध्ये रामा एवढं राज्य सुंदर कोणी केलंच नव्हतं. कारण असं म्हटलं जातं की ज्या वेळेला प्रभू रामचंद्रांनी आपल्या पत्नीचा त्याग केला त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांनी किती वर्ष राज्य केलं तर भागवतामध्ये 13 सहस्रवर्ष म्हटलं गेले, 13,000 वर्ष. आणि वाल्मिकी रामायणामध्ये 11 सहस्रवर्ष म्हणजे 11,000 वर्ष रामराज्य चाललं. पण त्या रामरायांनीसुद्धा आपल्या पत्नीचा त्याग केल्यानंतर 3 गोष्टी कधीही केल्या नाहीत. त्यातली पहिली गोष्ट कधी मिष्टान्न खाल्लं नाही, म्हणजे गोड कधी खाल्लंच नाही. दुसरी गोष्ट कधी सोन्याचे अलंकार धारण केले नाही, फक्त राजाच्या नियमाप्रमाणे सिंहासनावर बसताना राजमुकुट धारण करायला लागतो, राजदंड हातात घ्यायला लागतो, तेवढंच केलं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की पत्नीचा त्याग केल्यानंतर कधी शेवटपर्यंत ते गादीवर झोपले नाही. तर हे जे अशा पद्धतीचं रामराज्य चालवलेला याच देशामध्ये घडून गेलेला एक महान राजा होऊन गेलेलाच आहे ना. मग आपण महाजनो येन गता सुपंथा हा मोठ्या मंडळींच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा प्रयत्न आपण करावा असं जे आपण म्हणतो. तर आपल्यासमोर तर केवढा मोठा आदर्श आहे.
एवढा भयंकर मोठा आदर्श की वडिलांनी 3 लग्न केले होते, यांनी 4 केले असते तर कोण बोललं असतं? खरं तर कोणी बोललं नसतं. उलट पत्नीचं त्याग केलं तर दुसऱ्या पत्नीचं करावा हा विचार देखील आला नाही. इतकं महान राजे जर आपल्या या देशात झालेले आहे तर या पद्धतीने आता पुढचं राज्य चालावं एवढीच आपली इच्छा. आणि त्या दृष्टीनं राज्यकर्त्यांना रामरायांनीच काहीतरी बुद्धी द्यावी आणि त्यांच्याकडनं करवून घ्यावं. दुसरं काय आपण करू शकतो? हां. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.